चला एका अशा केसबद्दल बोलूया जिथे सगळं काही होतं. गंभीर आरोप होते, डीएनए पुरावा होता, पण खटला कधी सुनावणीपर्यंत पोहोचलाच नाही. हे कसं शक्य आहे? या उच्च न्यायालयाच्या निर्णयातून आपण पाहणार आहोत की कधीकधी काय झालं यापेक्षा कसं झालं हे जास्त महत्वाचं का ठरतं. हे ऐकायला खूपच विचित्र वाटतं नाही का, की डीएनए सारखा ठोस पुरावा असूनही केस सुनावणीआधीच कशी काय बंद होऊ शकते. पण याचं उत्तर खरं तर गुन्ह्याच्या तपशिलात नाहीये. ते लपलंय आपल्या न्यायव्यवस्थेच्या किचकट नियमांमध्ये. ही सगळं प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपण सुरुवात शेवटून करूया, म्हणजे थेट हायकोर्टाने काय निकाल दिला तिथून. तर गोष्ट आहे डिसेंबर 2021ची. कर्नाटक हायकोर्टाने एका हाय प्रोफाईल रेप केसमध्ये खालच्या कोर्टाचा एक निर्णय कायम ठेवला. निर्णय काय होता? तर एका प्रमुख धार्मिक नेत्याला ह्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा. याचा सरळ सरळ अर्थ होता की हा खटला आता पुढे चालणार नाही. आणि हा निकाल राज्य सरकार आणि पीडित दोघांसाठी एक मोठा धक्का होता. पण थांबा, खालच्या कोर्टाचा हा निर्णय इतका वादग्रस्त का होता? म्हणजे हायकोर्टापर्यंत जाण्याची वेळ का आली? चला बघूया की ह्या निर्णयाला आव्हान का देण्यात आलं होतं. तर पीडित आणि सरकारी पक्ष दोघांचंही म्हणणं एकच होतं की खालच्या कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपला अधिकार ओलांडला. फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 227 आहे, जे दोषमुक्तीच्या अर्जाबद्दल आहे. आणि यांचा आरोप होता की न्यायाधीशांनी या कलमाच्या मर्यादेपलीकडे जाऊन निर्णय दिला. आता इथेच सगळा कायदेशीर पेच आहे बघा. कायद्यानुसार केसच्या सुरुवातीच्या टप्प्यावर म्हणजे दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीशांना फक्त एकच गोष्ट बघायची असते, गुन्हा घडल्याचा प्रबळ संशय आहे की नाही. गुन्हा सिद्ध झालाय की नाही हे बघायचं नसतं. पण याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की न्यायाधीशांनी इथेच चूक केली. त्यांनी पुराव्यांची इतकी चिरफाड केली जणू काही ते अंतिम निकालच देत आहेत. एक प्रकारची मिनी ट्रायलच चालवली त्यांनी. आणि त्यांचे मुद्देही खूप ठोस होते. बघा, पहिला म्हणजे न्यायाधीशांनी तब्बल 117 पानांचा निकाल लिहिला. दोषमुक्तीच्या अर्जासाठी इतका मोठा निकाल. दुसरं, त्यांनी पीडितेच्या साक्षीवर अविश्वास दाखवला. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपीशी जुळणारा डीएनए रिपोर्ट त्यांनी सरळ सरळ बाजूला ठेवला. थोडक्यात त्यांचा आरोप होता की कोर्टाने साक्षी पुरावे तपासण्याआधीच, म्हणजे ट्रायल सुरू होण्याआधीच स्वतःचाच एक निष्कर्ष काढून टाकला. बरं, हे सगळे युक्तिवाद तर होतेच, पण यावर चर्चा करण्याआधी हायकोर्टासमोर एक वेगळाच आणि खूप मूलभूत प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे पीडितेला अपील करण्याचा अधिकार आहे का? लोकस स्टँडी हा एक कायदेशीर शब्द आहे. याचा सोपा अर्थ असा की तुम्हाला कोर्टात येऊन हा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे का. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक केसमध्ये येऊन बोलू शकत नाही, त्यासाठी त्या केसशी थेट संबंध असावा लागतो. तर कोर्टाला हे तपासायचं होतं की पीडित व्यक्ती एक खाजगी पक्ष म्हणून या दोषमुक्तीच्या आदेशाला स्वतंत्रपणे आव्हान देऊ शकते का. आणि यात एक मोठा पण होता, तो म्हणजे राज्य सरकारने म्हणजेच सरकारी पक्षाने या निर्णयाविरोधात आधीच अपील दाखल केलं होतं. आणि यावर हायकोर्टाने एक अतिशय स्पष्ट भूमिका घेतली. कोर्टाच्या म्हणण्यानुसार जेव्हा राज्याने म्हणजे सरकारी पक्षाने या आदेशाला आधीच आव्हान दिलेलं आहे, तेव्हा पीडितेने स्वतंत्रपणे याचिका दाखल करणं कायद्याला धरून नाही. याचा अर्थ असा की कायदा पीडितांना अंतिम निकालांविरुद्ध म्हणजे पूर्ण निर्दोष सुटकेविरुद्ध अपील करण्याचा हक्क देतो, पण प्रत्येक मधल्या टप्प्यावरच्या आदेशाला आव्हान देण्याचा स्वतंत्र हक्क नाही, विशेषतः जेव्हा सरकार ती भूमिका बजावत आहे. म्हणजे पहिला मुद्दा निकालात निघाला, पीडितेची याचिका कोर्टाने ग्राह्य धरली नाही. आता कोर्टासमोर फक्त राज्य सरकारनं केलेलं अपील शिल्लक होतं. आता वळूया त्या दुसऱ्या आणि खरं तर या संपूर्ण केसला कलाटणी देणाऱ्या मुद्द्याकडे. हा मुद्दा इतका महत्त्वाचा ठरला की बाकी सगळं बाजूलाच राहिलं. आपल्या फौजदारी कायद्यानुसार कलम 173 असं सांगतं की तपास पूर्ण झाल्यावर जो अंतिम अहवाल म्हणजे चार्जशीट कोर्टात सादर केली जाते, ती पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यानेच दाखल केली पाहिजे. नियम अगदी सरळ साधा वाटतो नाही का? पण याच नियमावरून सगळा वाद सुरू झाला. ह्या केसमध्ये तपास केला होता CIDने म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाने. आता प्रश्न हा होता की CIDचा अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी असतो का? काय वाटतं? या एका प्रश्नाच्या उत्तरावर संपूर्ण केसचं भवितव्य अवलंबून होतं. यावर कोर्टाचा निष्कर्ष खूपच धक्कादायक होता. कोर्टाने नमूद केलं की CID कार्यालयाला पोलीस स्टेशन म्हणून घोषित करणारी कोणतीही सरकारी अधिसूचना नाही. याचा अर्थ काय?
याचा अर्थ CID भलेही एक मोठी तपास यंत्रणा असेल, पण कायद्याच्या पुस्तकात ते एक पोलीस स्टेशन नाही. आणि जर CID हे पोलीस स्टेशन नाही, तर मग तिथला अधिकारी पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी कसा असू शकतो? नाही बरोबर? त्यामुळे कोर्टाने निष्कर्ष काढला की CID अधिकाऱ्याने दाखल केलेली चार्जशीटच मुळात अवैध आहे. म्हणजे ज्या पायावर केसची इमारत उभी होती, तो पायाच कच्चा निघाला. कोर्टाने यासाठी एक लॅटिन शब्द वापरला, नॉन एस्ट. याचा शब्दशः अर्थ आहे, ते अस्तित्वातच नाही. विचार करा, कोर्टाच्या मते ती चार्जशीट दाखलच झाली नव्हती. आणि त्यामुळे त्यानंतर झालेली सगळी कारवाई, म्हणजे खालच्या कोर्टातली सुनावणी वगैरे, सगळं काही आपोआप रद्दबातल ठरलं. जणू काही घडलंच नव्हतं. तर आता तुम्हाला कल्पना आली असेल. चला, हे सगळं एकत्र करून बघूया की या 2 प्रक्रियात्मक मुद्द्यांमुळे अंतिम निकाल कसा लागला. तर निकालाचे 2 मुख्य आधारस्तंभ होते. पहिला, पीडितेची याचिका टिकणारी नाही, कारण सरकार आधीच अपील करत होतं. आणि दुसरा, जो सगळ्यात मोठा ठरला, तो म्हणजे चार्जशीटच चुकीच्या अधिकाराने दाखल केली होती, त्यामुळे ती अवैध होती. या 2 तांत्रिक कारणांमुळे हायकोर्टाने मूळ केसच्या गुणवत्तेवर, म्हणजे पुराव्यांवर किंवा आरोपांवर काहीही भाष्य न करताच दोन्ही अपील फेटाळून लावले. हा संपूर्ण प्रवास बघितला तर लक्षात येतं. ऑगस्ट 2014 मध्ये तक्रार दाखल झाली. तपास CIDकडे गेला. त्यांनी चार्जशीट दाखल केली. मार्च 2016 मध्ये खालच्या कोर्टाने आरोपीला दोषमुक्त केलं. त्यानंतर राज्य आणि पीडितेने हायकोर्टात अपील केलं. आणि अखेरीस डिसेंबर 2021 मध्ये, म्हणजे जवळपास 7 वर्षांनंतर, हायकोर्टाने ह्या सगळ्यावर निर्णय दिला. तोही प्रक्रियात्मक त्रुटींच्या आधारावर. मूळ आरोपांवर चर्चा झालीच नाही. कोर्टाच्या निकालातील हे एक वाक्य या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगतं. जर चार्जशीट अधिकृत नसलेल्या व्यक्तीने दाखल केली असेल, तर संपूर्ण कार्यवाहीच रद्द होते. आणि पुढील सर्व प्रक्रिया नॉन एक्झिस्ट, म्हणजेच अस्तित्वातच नाही, असं घोषित करावं लागेल. या एका वाक्यात सगळं आलं. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपल्या न्यायव्यवस्थेत फक्त पुरावा महत्वाचा नसतो, तर तो पुरावा, ती केस कोर्टासमोर कशी मांडली जाते, याचे नियमही तितकेच किंबहुना कधीकधी जास्त महत्वाचे ठरतात. हे नियम न्यायासाठी, सुव्यवस्थेसाठी बनवले आहेत, पण कधीकधी यामुळे असे निकाल येतात जे समजायला खूप कठीण वाटतात. आणि मग हे प्रकरण आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करतं. जेव्हा प्रक्रिया आणि तथ्य, म्हणजे नियम आणि सत्य, एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा खरा न्याय म्हणजे काय? न्यायाचा मार्ग खरंच किती गुंतागुंतीचा असू शकतो, हेच यातून दिसतं.